राज्याच्या राजकारणात सध्या एक अतिशय रंजक आणि तितक्याच महत्त्वाचा वळणदार टप्पा पाहायला मिळतोय. ज्या विरोधकांना गेल्या 2 वर्षात सत्ताधाऱ्यांनी रिंगणाबाहेर केलं होतं, ज्या विरोधकांना संपूर्णपणे बॅकफूट ढकलल्याचा दावा केला जात होता, त्याच विरोधकांनी आता थेट मैदानात उतरून असं राजकीय वातावरण तयार केलंय जे सत्ताधाऱ्यांच्या गोटात अस्वस्थता निर्माण करण्यासाठी पुरेसं आहे. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची आक्रमक रणनीती, स्थानिक पातळीवर रस्त्यावर उतरून केलेली आंदोलने आणि जनमताची नाडी पकडण्यात मिळालेले यश, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे विरोधकांचा झालेला हा कमबॅक. पण प्रश्न असा उपस्थित होतो की विरोधी पक्षांनी नेमकी कोणती रणनीती वापरली? देवेंद्र फडणवीसांना विरोधकांच्या खेळीची चाहूल लागेपर्यंत मैदानात नेमकं काय बदललं आणि यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार, पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी आदिती आणि आपण पाहतात ट्रुथएक्स न्यूज. पहिला टप्पा, विरोधकांची नवी रणनीती आणि ठाकरे गांधी जुगलबंदी. काही महिन्यापूर्वीपर्यंत विरोधी पक्ष म्हणजेच महाविकास आघाडी केवळ पत्रकार परिषदा किंवा सोशल मीडियापुरती मर्यादित आहे असा सत्ताधाऱ्यांकडून वारंवार केला जायचा. मात्र गेल्या काही दिवसात हे चित्र पूर्णपणे बदललेलं दिसतंय. दिल्लीत राहुल गांधी ज्या पद्धतीने संसद आणि रस्त्यावर विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला, त्याचा थेट प्रभाव महाराष्ट्रातही दिसून आला. नीट आणि इतर भरती प्रक्रियेतील घोटाळे, विद्यार्थ्यांचे प्रश्न, महागाई आणि राज्यातील बेरोजगारी या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत आणि अस्मितेच्या मुद्द्यावरून थेट जनतेशी संवाद साधायला सुरुवात केली. ठाकरे बंधूंच्या वक्तव्यांनी आणि महाविकास आघाडीच्या स्थानिक आंदोलनांनी विरोधकांना पुन्हा एकदा चर्चेच्या आणि जनमानसाच्या केंद्रस्थानी आणून सोडलं आहे. विरोधकांनी केवळ राजकीय भाषण न करता लोकांच्या थेट पोटापाण्याच्या आणि भविष्याच्या प्रश्नांना हात घातला. हेच या कमबॅक मागचं सर्वात मोठं गमक मानलं जात आहे. आता नाण्याची दुसरी बाजू पाहूयात. विरोधकांच्या या आक्रमक रणनीतीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधारी महायुतीनेही तितकेच जोरदार पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या सूक्ष्म रणनीतीसाठी आणि राजकीय चालीसाठी ओळखले जातात. विरोधकांच्या या वातावरणावर बोलताना त्यांनी थेट आव्हान दिलंय की विरोधक केवळ लोकांमध्ये भ्रम पसरवण्याचं काम करत आहेत. आंदोलनाच्या नावाखाली राजकीय पोळी भाजण्यापेक्षा हिंमत असेल तर संसदेत आणि विधानसभेत पुराव्यासह चर्चेला या. पण राजकीय विश्लेषकांच्या मते सत्ताधारी पक्ष फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आपली रणनीती अंमलात आणत असतानाच विरोधकांनी आधीच मैदानात उतरून लोकांचा पाठिंबा मिळवायला सुरुवात केली होती. सत्ताधाऱ्यांना परिस्थितीचे गांभीर्य कळेपर्यंत आणि त्यांनी प्रत्युत्तर देईपर्यंत विरोधकांनी जनमानसात एक नरेटिव्ह सेट करण्यात यश मिळवलं आहे. कमबॅक ठरवणारे प्रमुख 3 युवा वर्ग आणि विद्यार्थ्यांचा असंतोष, पेपरफुटी भरती प्रक्रियांचे रखडणे आणि स्थानिक पातळीवरील रोजगारांच्या संधी या मुद्द्यावर आजचा तरुण वर्ग संवेदनशील आहे. विरोधकांनी या मुद्द्यावर थेट आंदोलन उभारल्यामुळे जनझड आणि नवमतदार विरोधकांच्या आंदोलनाकडे आकर्षित होताना दिसत आहे. ठाकरे बँड आणि आक्रमक वक्तृत्व, मुंबई, कोकण आणि मराठवाड्यात उद्धव ठाकरेंचं भाषण आणि त्यांची सत्ताधाऱ्यांवर होणारी थेट टीका आजही लोकांचं लक्ष वेधून घेते. स्थानिक अस्मिता आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा मुद्दा त्यांनी पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. डिजिटल आणि ग्राउंड लेवल मोर्चेबांधणी केवळ सोशल मीडियावर पोस्ट न टाकता तालुका आणि जिल्हास्तरीय मोर्चे धरणे आणि आंदोलने करून विरोधकांनी आपण जिवंत आणि सक्षम पर्याय आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. एकंदरीत पाहायचं झालं तर महाराष्ट्राचं राजकारण सध्या अत्यंत रंजक वळणावर आहे. विरोधकांनी तयार केलेलं हे वातावरण येणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किंवा आगामी निवडणुकांमध्ये मतांमध्ये रूपांतरित होणार का, की देवेंद्र फडणवीस आपल्या नेहमीच्या अनपेक्षित रणनीतीने विरोधकांची ही हवा पुन्हा एकदा काढून घेणार, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की महाराष्ट्राच्या मैदानात विरोधकांनी पुन्हा एकदा जोरदार एंट्री मारली आहे आणि सत्ताधाऱ्यांना आता प्रत्येक पाऊल अत्यंत विचारपूर्वक टाकावं लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं? ठाकरे आणि गांधींनी तयार केलेलं हे राजकीय वातावरण खरोखरच सत्ताधाऱ्यांसाठी मोठं आव्हान ठरणार का?
की फडणवीसांची रणनीती पुन्हा एकदा वरचढ ठरेल? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच निष्पक्ष राजकीय विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.